निमित्त आज माझे मत मांडणार आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय, इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय, इतिहास अनेकांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा आणि घडून गेलेल्या घडामोडींचा विषय. युगायुगातून एक युगपुरुष जन्माला येतो आणि युगायुगात प्रेरणा देत राहतो. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे एक असामान्य युगपुरुषाचे नाव आहे. त्या युगपुरुषाचा येत्या 2 दिवसात जन्म सोहळा आहे. म्हणजे खरं तर तुमच्या माझ्यासाठी प्रेरणेचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे. कुठेतरी दूरवर किंकाळी ऐकू येते. नीट ऐका बरं का, ही ते सगळे शिवभक्त आहे. आता प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. कुठेतरी दूरवर किंकाळी ऐकू येते. छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या तोंडातून कधी जग बाहेर पडतं हे आमचं आम्हालाही कळत. छत्रपती शिवरायांच्या जन्माला 392 वर्ष झाली. छत्रपती शिवरायांच्या जन्माला 392 वर्ष झाली आणि आपल्या शिवरायांच्या स्वराज्याला 390 वर्ष झाली. तरीही या राजाची शौर्यगाथा अजून आहे. त्या महाराष्ट्रात येणाऱ्या कोणत्याही पुत्राला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. तरी या मातीत येणाऱ्या कोणत्याही पुत्राला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व काय होतं. जसं त्याच्या रक्तात भिजलाय, त्याच्या मातीत रुजलंय. आणि ह्या राजाच्या आयुष्यातला घडलेला जोखमीचा प्रसंग म्हणजे अफजल खानाचा वध. अरे आज ही इतिहासात शिकवलं गेलं होता जीवा म्हणून वाचला शिवा. महाराजांच्या भेटीचा प्रसंग एका थोडक्या भाषेत आपल्या समोर मांडणार आहे. प्रत्येकाला जबाबदारी देऊन आपापल्या जागी उचलले. मग सोबत कोण आहे महाराजांच्या? सोबत घेतला जिवाई मला का दांडपट्टा चालवतो. अहो पण तोच का? अहो तर समोर आहे ना सय्यद बंडा, त्याच्याशी झुंजायला हवा तर फक्त शिवा. सोबत घेतला संभाजी गावजी कोंढाळकर का हत्तीसारखा दिप्पाड आहे. अहो पण तोच का? अहो खाली तसाच आहे. आखाड्यात पैलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावे म्हणजे कुस्ती रंगती म्हणून घेतलाय संभाजी गावजी. महाराज राजगडाहून निघाले. महाराज चालता परत थांबले. महाराज जीवा मालाला म्हणाले, जीवा कात्रे कर. आता जीवाला काय कळना, खानाच्या भेटीला चालली, तलवार घेतल्यास कात्री कशाला. महाराज पुन्हा म्हणतात, जीवा कात्रे कर. आता जेव्हा नागरिक समाजाचा जेव्हा मग तुझी आहे. महाराज म्हणतात काय? जीवांची दाढी बारीक, जीवांची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटीच्या वेळी हातात करायची म्हणजे तर त्याच्या हातात आली नाही पाहिजे. किती नियोजनाला आपल्या भाषेत मायक्रो प्लॅनिंग, सूक्ष्म नियोजन. केस सोडल्यावर काय वेदना होतं ते आपल्याला कळतं. केस सोडल्यावर काय वेदना होतं ते आपल्याला कळतं. भेटीच्या वेळी खानाने महाराजांची दाढी वाढली आणि वेदना झाल्या तर तो एक क्षण राजाच्या मृत्यूचं कारण ठरू शकतो. म्हणून महाराज म्हणले, जीवांची दाढी बारीक कर, जीवांची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटीच्या वेळी खानाने हातात धरायची म्हणली तर त्याच्या हातात आली नाही पाहिजे. किती नियोजन करून निघाले. ठरल्याप्रमाणे महाराजांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली. महाराजांनी जीवा मालाला सांगितलं, जीवा तू आमच्यासोबत शामणार येते. तू आमच्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू कृष्णाजींकडे बघायचं नाही. आमचं काय चाललंय तुला घेणं देणं नाही. तू फक्त सय्यदला बघायचं बस. महाराजांनी संभाजी गावजीला सांगितलं, तू आमच्यासोबत खाली यायचं. तू शामनारच्या आत नाही, तू शामनारच्या बाहेर. तू आमच्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू कृष्णाजींकडे बघायचं नाही. आता काय चाललंय तुला घेणं देणं नाही. पण शामनारच्या बाहेर खान जिवंत आला तर त्याला जिवंत सोडायचं नाही. ही जबाबदारी तुझी. सकाळी 12:30 वाजता निघालेले राजे खानाच्या छावणीच्या समोर बरोबर 1:30 वाजता पोहोचले. खानाला वर्दी मिळाली. शिवाजी राजे येत आहे. तर खानचा बंगला. खानानं समोर पाहिलं 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवाजी आज टेकडावून येताना दिसले. तर खानानं वाटोकल्याला विचारलं, ये शिवाजी? वकलाने मांडवलं की हा ये शिवाजी. खानाने महाराजांना आलिंगन दिले. महाराज गावासाठी पुढे झाली. खानाची भाऊ महाराजांच्या उपाठी पार पडली. दाब पडला, जोर वाढला. महाराज गुदमरले. खानाने कटाराने महाराजांच्या मस्तकावर वार केला. महाराजांना दगा जाणवला. महाराजांनी वाघ काढला, खानाच्या पोटात घुसवलं. शामनाराच्या बाहेर आले. महाराजांच्या मस्तकावर झालेल्या वारामुळे इतिहासात शिकवलं गेलंय, स्वतः जीवा म्हणून वाचला शिवा. नीट आहे का? बारकाई नाही का? महाराजांच्या मस्तकावर झालेल्या वारामुळे संभाजी गावजी कृष्णाजी महाराजांकडे धावत आले. आता हीच संधी साधू. आता साधणार कुठली संधी? महाराजांना तर मारायचं आहे, नाहीतर आपली इज्जत जायची. पण
महाराजांच्या मस्तकावर झालेल्या वारामुळे संभाजी गावची कृष्णाजी महाराजांकडे धावत आली. आता हीच संधी साधून मागून सय्यद बांधा आला आणि महाराजांच्या मस्तकावर दानपट्टा चालवणार. एवढ्या जीवा मला आला आणि सय्यद बांधाच्या दानपट्ट्याने महाराजांचं मस्तक छटलं जाण्याऐवजी जीवा महालाच्या दानपट्ट्याने सय्यद बांधाचा हात छटला गेला. म्हणून इतिहासाच्या कानात पुटपुटला होता जीवा म्हणून वाचला शिवा. महाराजांनी भेटीच्या वेळी जीवा महालाच का घेतला त्याचं कारण. महाराजांनी भेटीच्या वेळी संभाजी गावजीच का घेतला त्याचं कारण. महाराजांनी दुसरं कोणी का नाही घेतलं त्याचं कारण. महाराजांनी कधी एक चाल पुन्हा नाही वापरली. नीट आहे का? महाराजांनी कधी एक चाल पुन्हा नाही वापरली. तसा महाराजांनी कधी एक मानस पुन्हा नाही वापरला. 65 किलोची तलवार वाढवतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंची एकटा जिंकतो त्याचं नाव बाजी. हात सुटला तरी झंझट राहतो त्याचं नाव शहानाजी. 8 तासात दिल्लीवरून घोडा पुण्यात आणतो त्याचं नाव संताजी. तर शत्रूच्या छावणीत घुसून त्याचं कास सोडून आणतो त्याचं नाव धनाजी. त्याने वाघाला समोर जाऊन त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. त्या राजाला माझा मानाचा मुद्रा, त्या राजाला माझा कोटी कोटी प्रणाम. 33 कोटी देवांची नावं एका पारड्यात. 33 कोटी देवांची नावं एका पारड्यात आणि छत्रपती शिवाजी महाराज एका पारड्यात. आता याचं कारण असं आहे की सर्वसामान्य 33 कोटी देवांपैकी कोणी माणसाच्या जन्माला आला असं माझ्या ऐकिण्यात नाही. पण माझ्या माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्वाला पोचता येतं असं जगात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मी त्या महाराष्ट्रातून येते ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जमावयांना एकत्र करून रायताचं राज्य निर्माण केले. चंद्रभागेच्या तीरावर 18 पगडच्या वारकरी बांधवांचा वैष्णवी मेळा एकत्र होऊन एकाच पांडुरंगाची जन्म दिली. मी त्या महाराष्ट्रातून येते ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, राजश्री शाहू महाराजांनी रूढींच्या, परंपरेच्या आणि कर्मकांडांच्या चौकटीत उगारून मानवतेला अधिष्ठान दिले. इसलिए मैं शब्द जरूर कहूंगी पर उसके पहले जय शिवराय कहूंगी. जय शिवराय कहूंगी कारण मग छत्रपती शिवाजी असू द्या. कारण ज्याच्यामुळे अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहिली. राज्याभिषेकाच्या वेळी राजदंड स्वतःच्या हाती घेऊन धर्मसत्ता राज्यसत्तेच्या वर नाही तर त्याच्या खांद्याला लोकांच्या कल्याणासाठी राबवली गेली पाहिजे असा आदर्श प्रस्तावित केला. धर्म कट्टरता राष्ट्र को नुकसान पहुंचा सकते पर धर्म उदारता एवं वैश्विकता राष्ट्र को मानव ऊंचाई पर पहुंचाती है. मानव ऊंचाई पर पहुंचाती है. 33 कोटी देवांच्या आधी हिंदू स्वराज्याचे दैवत आला. 33 कोटी देवांच्या आधी हिंदू स्वराज्याचे दैवत आला. महाराष्ट्रावर बघा फडकणारा शिववाला ज्याच्यामुळे घेत असलेला आज मराठमोळी मोकळ्या श्वासाचा, करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा माझा मानाचा मुद्रा, मानाचा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.